अनेक वेळेला उपदेश केला पण परिणाम झाला नाही, चित्त मलिन. आता उपदेश करायचा. अभंगाची गंमत बघा बरं का, व्याकरण आम्हाला संस्थेमध्ये व्याकरण त्याच्याकरताच घेतलं. आता शब्द वापरला सुरुवातीलाच. आता शब्द कधी येतो माहिती का? तो वर्तमान कालवाचक आहे, कधी येत नाही, त्याला कारण लागतात आता शब्द येण्याकरता. मागे काहीतरी घडलेलं पाहिजे, पुढं काहीतरी घडणार पाहिजे, दोघांच्या मध्ये आता शब्द येतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण केला, एक विषय संपला, आता दुसरा विषय सुरू होणार, पसायदान मागायचं. पण त्या दोघांच्या मध्ये आता शब्द आला. आता विश्वात्मके देवे आला का नाही आता शब्द? तुकाराम महाराजांचं तसंच. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या प्राप्ती करता अनेक गोष्टी केल्या आम्ही, याजसाठी केला होता अट्टहास. हा एक विषय झाला. आता पुढं काय घडलं, ते पुढं काय घडलं त्याचं उत्तर देताना सुद्धा आता शब्द वापरला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा. कुंडली आगावा दृष्टिया, कुंडली आगावा दृष्टिया, कुंडली आगावा दृष्टिया, कुंडली आगावा दृष्टिया. संस्थेमध्ये गेले गेले लगेच संस्थेत बसता येत नाही, पहिलं व्याकरण केलं जातं. म्हणून तर अभंग सोडवण्याकरता ज्याचं व्याकरण तयार आहे त्याला अभंग कळतो, सांगता येतो. तुकाराम महाराजांनी आता शब्द वापरला ना, पाठीमागं काहीतरी घडलेलं होतं. कारण पाठीमागं काय घडलं होतं त्याच्याकरता थोडस मागं या. मागं म्हणजे मंडपाच्या मागं नाही, थोडस मागं या. मागं कसं या? तुकाराम महाराजांनी खूप ठिकाणी उपदेश करून पाहिले, लोकांनी नाही ऐकलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. माझी तरी गेला जन्माया, माझी तरी गेला जन्माया, माझी तरी गेला जन्माया, माझी तरी गेला जन्माया. अनेक ठिकाणी उपदेश करून पाहिले. आता काकडा चालू आहे ना, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. उपदेश करून पाहिले, ऐकलं नाही लोकांनी. सांगून पाहिलं, ऐकलं नाही लोकांनी. माऊली म्हणतात बोंबा ठोकून सांगितलं. वाजत से बोंब कोणी नाही गाती काही, वाजत से बोंब कोणी नाही गाती, वाजत से बोंब कोणी नाही गाती काही, वाजत से बोंब कोणी नाही गाती. हरी 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 जागा केलं, किती ठिकाणी उपदेश केले. पण एकनाथ महाराजांनी बरं का, पैठणचे एकनाथ महाराजांनी मग धार लावली, धार. ऐकत नाही. मग काय शब्द वापरले, किती सांगू तरी. आता त्याच्या पुढचे पण अभंग आहे, पण आता ते बोलणं माझ्या वाचेला नाही पटत. तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांनी लई झाडणी केली, पण लोकांवर परिणाम झाला. मग लोकांवर परिणाम नाही झाला, तुकाराम महाराजांनी विचार केला आता काय शस्त्र काढावं. घरातला मुलगा जर दारू सोडित नसेल तर घरातले आईबाप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. समजून सांगून ऐकत नसेल तर दमदाटी देतात, सोडतोस का नाही, तरी नाही ऐकलं का मग शेवटचा पर्याय त्याला मारतात. मारूनही जर नाही ऐकलं तर मग आईबाप म्हणतात भाऊ आता शेवटचा पर्याय राहिला, हे दोन हात. तुकाराम महाराजांनी हेच शस्त्र काढलं, नाही ना ऐकती, मग आता शेवटचा पर्याय सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. फुलाल चित्त सुत केला,
शुद्ध करा आपला चित्त शुद्ध करा. उपदेश तोच, पण इथून माग तोच सांगितला, पण उपयोग झाला नाही. मग आता तोच उपदेश सांगायचा, पण इथून माग घडलेला इतिहास वेगळा, आता पुढे होणारा वेगळा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश कोणता? नका करू नाश वेशाचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा गंगाळाच्या माया, माझे दंडवत गंगाळाच्या माया, माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. आयुष्याचा नाश करू नका, कारण आयुष्य साधं नाही, आयुष्य सोपं नाही. विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमे वैतत, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया. याच्यामध्ये दुर्लभ गोष्ट म्हणजे मनुष्य देह आहे, आणि या मनुष्य देहातला एक श्वास आयुष्य. आयुष्य सोड, एक श्वास जर खरेदी करायचा ठरवला, भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, सुवर्णाचा पर्वत जर दिला, एकनाथ महाराज म्हणतात, सुवर्णाचा पर्वत दिला तरी गेलेल्या आयुष्यातला एक श्वास परत मिळणार नाही, एवढा दुर्लभ मनुष्य देह आहेत. विठ्ठल विठ्ठल. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही म्हणून जातो, त्याचा विचार करत नाही बरं का. त्याच्यामध्ये गणित दिलंय, गणित लिहिलंय तुकाराम महाराजांनी, शतवर्षाची गणना त्याच काकड्यामध्ये एक अभंग आहे. अजून बघा आठवलं तर, डायरेक्ट कॅल्क्युलेशनच केलेलं आहे आयुष्याचं. अल्पायुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काळ, शतगणिले ते अर्धरात्र काळ, मध्ये बालत्व पिडारो बक्षय, मध्ये बालत्व पिडारो बक्षय, काय भजनासी उरले ते पायगा, राम राम स्वराई, राम राम स्वराई. आयुष्याचं कॅल्क्युलेशन कधी केलंय का आपण? तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वीच करून ठेवलं. अल्पायुष्य मानव देव. आयुष्य किती अल्प, किती 100 वर्षाचं. आपल्याला आयुष्य किती आहे, उतऱ्याला किती आहे, आणि मोजायला गेल्यावर भरत किती, 100 वर्षाचं आहे. पण तुकाराम महाराज त्याच्या खाली लिहितात, शतगणिले ते अर्ध रात्र खाय, म्हणजे अर्ध 50 वर्ष रात्र खाऊन टाकते, झोपेमध्ये जात. आता किती राहिले, 50 झोपेमध्ये गेले, 50 राहिले. आता या 50 वर्षाचं कॅल्क्युलेशन करा. बाळपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागोता जन्म गेले. बालपणामध्ये आयुष्य जातं काही, तारुण्यामध्ये आयुष्य जातं काही, संसार करण्यात जातं. बरं, तो संसार आहे असा, करू नये तो केला व्यापार, आणि व्हायला भार कुटुंबाचा.
याच्यामध्ये आयुष्य निघून जातं. आणि तुकाराम महाराज म्हणतात खाली राहिलंय काय, काय भजन असे उरले ते पाहिगा. या आयुष्याची कल्पना आहे. आयुष्याचा नाश करू नका. आणि कोणालाही मिळत नाही. आणि माणसं काही काही म्हणतात देवाला अजून कशी चिठ्ठी सापडानी. अरे स्वर्गातली अमर इच्छा करता, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा अमर इच्छिताते देवा मृत्युलोकी वावा जन्म मृत्युलोकी वावा जन्म. इच्छा कोण करतो? स्वर्गातले लोक. मृत्यू लोकांमध्ये आम्हाला जन्म व्हावा आणि भगवान परमात्म्याचं गुणगान करण्याकरता हा देह समर्पित करावा. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन. आणि इथं येऊन काय करतो आपण? ऐका बरं, याच्यामध्ये एक नाश शब्द वापरला तुकाराम महाराजांनी. नका करू नाश. नाश का बरं वापरला माहितीये का? शास्त्रामध्ये दोन शब्द आहेत, एक उपयोग आणि एक नाश. आता लक्ष थोडं तात्विक आहे. जी वस्तू ज्या वस्तू करता बनवलेली असते ती वस्तू जर त्या वस्तू करता उपयोगात त्याच्या करता जर वापरली तर त्याला उपयोग म्हणतात. लक्षात येतंय ना? पण एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट कामाकरता बनवली आणि ती वस्तू जर त्याच कामाला वापरली तर त्या वस्तूचा उपयोग झाला म्हणतात. एखादी वस्तू एखाद्या विषयाकरता बनवली आणि त्याच्याकरता न वापरता दुसऱ्याच कामाला वापरली तर त्याला नाश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.